भूमी जिये चाय कामा पडो देह माझा सदा देश कामी। आपण सतत विचार करतो की फक्त आपला देह आणि देव याचाच आपण जास्त विचार करतो, पण देहाकडून देवाकडे जाताना मध्ये आपला देश लागतो, या देशाचा कोणी विचारच करत नाही। कारण देश जर संपन्न असला तरच आपण संपन्न आहोत, देश जर संपन्न नसला तर आपल्याला त्या देशामध्ये राहणं, त्या जागेमध्ये राहणं आपल्याला कठीण होईल। आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या देशात पाहतो की तिथे अराजकता कशी माजलेली आहे, पण आपला भारत देश असा सुसंपन्न आहे की त्या देशामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारची भीती नाही। म्हणून आपण देहाकडून देवाकडे जाताना देशाचा सुद्धा विचार करायला पाहिजे। आज ब्राह्मण पुरोहित संघ आयोजित मंत्र जागर हा कार्यक्रम आम्ही 2 वर्षापासून या ठिकाणी घेतो आहोत। चांगला प्रतिसाद सगळ्यांना मिळतोय। आज ताईंमुळे कृतज्ञतेमुळे योग असा आला की महिलांचा शक्तीचा जी शक्ती आहे त्या शक्तीचाच बरोबर सत्कार या ठिकाणी होत आहे, त्यामुळे ती खूप आनंदाची गोष्ट या ठिकाणी आहे। साळुंके सर, संजू भाऊ, तुषारी आणि पनसाळकर साहेब यांचे वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्याच्याबद्दल त्यांचे आभार। मी मैत्री ह्याविषयी 2 शब्दात बोलणारे, सगळ्यांना ती कथा गोष्टी सगळ्यांना माहिती आहे की माकड आणि मगर यांची मैत्री हे सगळ्यांना माहिती आहे। तर मैत्री कोणाशी करावी हे कळायला पाहिजे, आणि हे जे मुलांचं जे वय आहे हे वय बिघडण्याचं वय आहे, म्हणजे चुकीच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मुलं दुसरीकडे जातात आणि घरामध्ये पालकांची काय होते नेहमी मुलांवर चिडचिड होते, हे करत नाही ते करत नाही अशा प्रकारच्या गोष्टी होतात। तर ज्यावेळेला माकडाला त्या मगरीने आंब्यावर पाण्यामध्ये घेऊन गेली आणि विचारले की बाबा आता तुझ्याकडे जायचं, तर ते म्हणे तुझं काळीच मला पाहिजे। तर ते म्हणे काळीच तर मी झाडावर ठेवून आलेलो आहोत, पुन्हा मला तिथे घेऊन सोडी, गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। तर याच्यातून आपल्याला शिकायचं एवढंच आहे की आपण मैत्री करताना, मुलं आता तरुणाईकडे जात आहेत, काही चुकीच्या गोष्टी आपल्यामध्ये येतात, तर त्या चुकीचा मित्र आपल्या संगतीला येऊ नये। चांगल्या आणि उद्योजक किंवा हुशार मुलाशीच आपली संगत लाभावी, अशीच या मुलांनी सतत जाण ठेवली पाहिजे। या ठिकाणी कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। ब्राह्मण पुरोहित संघाच्या माध्यमातून सगळ्यांचे आलेल्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत।